आणि मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं। मंडळी, मुंबईसह राज्यातल्या 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली। विशेष म्हणजे मुंबई, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महामुंबईतल्या 3 प्रमुख शहरांसह राज्यातल्या 15 शहरांचा कारभार हा आता महिला महापौरांच्या हाती जाणार आहे। ठाण्याचं महापौरपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, तर कल्याण डोंबिवलीचं महापौरपद हे अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहे। आपण पाहूयात मुंबई आणि आसपासच्या मिळून 9 महापालिकांच्या महापौर पदासाठी कोणतं आरक्षण नेमकं जाहीर झालंय ते ग्राफिक्स मधून। मुंबई सर्वसाधारण प्रवर्ग महिला, ठाणे अनुसूचित जाती, कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती, नवी मुंबई सर्वसाधारण प्रवर्ग महिला, वसई विरार सर्वसाधारण प्रवर्ग खुला गट, मीरा भाईंदर सर्वसाधारण प्रवर्ग महिला, उल्हासनगर ओबीसी, भिवंडी निजामपूर सर्वसाधारण महिला आणि पनवेल ओबीसी। म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की मुंबई महापालिकेचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गातल्या महिलेसाठी राखीव असल्याचं आरक्षणाच्या सोडतीनंतर जाहीर करण्यात आलं। पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यावर आक्षेप घेण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतल्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या आरक्षण सोडतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। महापौर पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया ही मॅनेज करण्यात आली होती, तसंच ओबीसी आणि एसटी प्रवर्गावर अन्याय झाला। या आरक्षण सोडतीचा आम्ही जाहीर धिक्कार करतो, या शब्दांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी आरक्षण सोडतीवर टीका केली। पण किशोरी पेडणेकरांचे सर्व आरोप हे नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी फेटाळले। जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे। तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण ह्या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही आहे। म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूयात। नाही, हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही। यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण, काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एस टीसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, एस टीचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे, हे आरक्षण फिक्स केलेलं आहे। कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा कुठलं नाव आहे? भाजपकडून भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दानी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि बरोबर सर्वसाधारण आलेला आहे। हे सगळं जे काही चाललं आहे आरक्षणाचा घोळ, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे।